माझीवाडा ते वडपे 8 लेन रोड वायडनिंग, आटपदरीकरण, रस्ता रुंदीकरण. आज आपण अपडेट घेणार आहोत माझीवाडापासून वडपेपर्यंत. माझीवाडा ते वडपे साधारणतः 23-24 किलोमीटरचा पट्टा आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होता, त्यामुळे शक्य झाल्यास आपण मानकोली पण अपडेट घेण्याचा प्रयत्न करू आणि दुसऱ्या भागात मानकोली ते वडपेपर्यंतचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात. माझीवाडा इथून जसे आपण वडपेच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करतो, आपण पाहू शकता आपल्या उजव्या हाताला कामे सुरू आहेत आणि रस्ते देखील खूप रुंद झाले आहेत. आपल्या लक्षात येत असेल पाहताच. खरे तर माझीवाडा ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाला जी सुरुवात झाली त्याला साधारणतः 5-6 वर्ष झालेली आहेत, किंबहुना त्याहूनही अधिक. कारण या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना मानकोली ते डोंबिवली हा जो मोठा गाव येथील ब्रिज बनत होता त्याचे देखील मी काही वर्षापूर्वी अपडेट द्यायचो, साधारणतः 5-1 वर्षापूर्वी. आणि त्याच वेळेस या वडपे ते माझीवाडा आटपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आणि तुम्ही पाहू शकता हा नवीन ब्रिज. जसे की आत्ताच साकेत खाडीपुरावर जो नवीन ब्रिज सुरू झाला, ज्याचे उद्घाटन झाले, तो हा ब्रिज. आणि आपण त्या ब्रिजवर प्रवास करीत आहोत. ते पाहू शकता ब्रिजवरच रिक्षा उभी आहे पॅसेंजर घेण्याकरिता, जे चुकीचं आहे. खूप छान ब्रिज आहे. वाहतूक कोंडीला कुठेतरी पूर्ण विराम लागेल अशी एक शक्यता होती, परंतु जसे ब्रिज संपतो पुन्हा तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडी लागलेलीच आहे. कारण हा जो भुयारी मार्ग आहे हा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे असंच सुरू राहणार आहे, यात काही शंका नाही. आज आपल्यासाठी आपली मराठी. आणि आपण जसे की मी तुम्हाला आता बोललो होतो, हा जो भुयारी मार्ग आहे हा पाहू शकता. जोपर्यंत हा भुयारी मार्ग तयार होत नाही तोपर्यंत ही वाहतूक कोंडी इथे अशीच राहील. सदर माझीवाडा ते वडपे हा जो 8 पदरी रस्ता रुंदीकरणाचे कामे जे ते खूप वेगाने सुरू आहेत, बहुतांश झालेले आहेत. 80 ते 85% कामं पूर्ण झालेली आहेत असा एक माझा अंदाज आहे, ज्या अनुषंगाने मी इथून प्रवास करतो. साधारणतः 28 किलोमीटरच्या आसपासचा हा टप्पा आहे, जो की मी 22-23 अंदाज बोललो होतो, तो साधारण 28 किलोमीटर आहे. आणि मार्च-एप्रिल 2026 पर्यंत कदाचित पूर्ण होईल असे सांगितले गेलेले आहे. पाहूयात पुढे ते शक्य होईल की नाही. माझीवाडा ते वडपे या जे 8 पदरीकरणाच्या प्रकल्पामुळे वाहनांचा जो वेग आहे तो नक्कीच वाढणार आणि ठाणे भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडीची जी मोठी समस्या आहे ती सुटण्याचा एक
नक्कीच प्रयत्न होईल. आणि ते पाहू शकता खारेगाव टोल नाका, इथं खूप मोठा इंटरचेंज उभारला जाणार आहे. सर्वात मोठा टोल प्लाझा या ठिकाणी राहणार आहे. आणि याच ठिकाणाहून पुन्हा एक कॉरिडॉर बनत आहे, जो साकेत ते गायमुख असा काहीतरी आहे. बाहेरच्या बाहेर वाहने जातील, त्याबद्दल आपण एक अपडेट घेऊया पुढे. सदर रस्त्यावर 10हून जास्त अंडरपासेस आहेत आणि बहुतांश नवीन पूल आहेत. या रस्ते आटपदरीकरणामुळे समृद्धी महामार्गावरनं जी वाहतूक येते, ज्यांना कुठेतरी मध्येच आरा बसतो, त्या वाहतुकीला सुसाट जाण्याचा एक पर्याय उपलब्ध होईल. या भिवंडी बायपासवरील सर्व वाहतूक कोंडी कमी होईल. आणि अशा प्रकारे आपण कलवा खाडीवर आलेलो. कलवा खाडी पुलाचे देखील कामे खूप जोरात सुरू आहे. बहुतांश स्टेजचे देखील कामे झालेले आहेत. मी बोलतो 85% अधिक काम झालेले कलवा खाडी पुलाचे. आजचा जो भाग आहे तो आपण मानकोलीपर्यंत घेणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर आपण मानकोली ते वडपे हा अपडेट घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता कलवा खाडीवर ब्रिजचे सुरू असलेले काम, पुलाचे JCB वगैरे पोकलनवर सर्व वरती लावलेले आहेत ब्रिजेसवर. माझीवाडा ते मानकोली साधारण 9 किलोमीटरचे अंतर आहे. आणि मानकोली ते ठाणे या पुलावरून जाण्याकरता KDMC ची बस आता नवीन सुरू झालेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या आटपदरीकरणाचे जे कामे आहेत त्यांचा आढावा घेत मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु हे काम पाहता असे वाटत नाही की त्यांनी दिलेल्या आव्हानानुसार हे कामे पूर्ण होते. तरी सुद्धा एक अंदाज आहे की 2-1 महिन्यानंतर नक्कीच हे कामे, म्हणजे रस्ता जरी वाहतुकीसाठी खुला राहिलेला असेल, सध्या देखील वाहतूक सुरू आहे, परंतु काही ठिकाणी जे कामे आहेत ते अजून सुद्धा बाकी, जसे की तुम्ही आता पाहिलात कलवा खाडीवरील जे कामे आहेत ते, किंवा दिवेगाव जे मानकोलीहून अगोदर आता जाताना आपल्या त्या ठिकाणी अंडरपासचे काम आहे, तसेच पुलाचे देखील काम बाकी आहे. तर असे जे थोडेफार कामे बाकी आहेत ते मार्गी लागल्याशिवाय पूर्ण रस्ता सुरू करणे, तरी सुद्धा त्या अनुषंगाने बरं आहे, तेवढीच वाहतूक कोंडीला आला बसण्याची एक शक्यता आहे. पूर्ण काम होण्याची वाट पाहणे म्हणजे विनाकारण दिरंगाई. आणि बहुतांश ठिकाणी असे जे कामे सुरू होतात ते अर्धवट स्थितीत असताना त्या कामांची दखल घेऊन ते काम सुरू झालेले असते. आणि वाहतूक कोंडीत आपण पुन्हा सामोरं चाललेलो आहोत. आपण पोहोचलो ते दिवे गावाजवळ. तुम्ही पाहू शकता पुन्हा वाहतूक कोंडी, कारण इथे पुलाचे काम चालू आहे, तसेच अंडरपासचे देखील काम सुरू आहे. या आटपदरीकरणाचं जे काम आहे त्याच्यामुळे
मानकोली, खारेगाव आणि माझीवाडा या भागातील जी ट्रॅफिकची समस्या ती नक्कीच सुटणार. तसेच या प्रकल्पामुळे ठाणे, साकेत व भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर कोंडी देखील दूर होण्यास मदत होईल. पाहू शकता ट्रॅफिक. याच दिवे गावातून जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेस मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प आहे त्याचे कामे सुरू असताना आपल्याला दिसतात. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जी कारशेड आहे ती या दिवे गावातून थोडा आतमध्ये साधारणतः 3-4 किलोमीटर पुढे गेल्यास एक गाव आहे भरोडी म्हणून. त्या ठिकाणी त्याचे कामे सुरू आहेत बुलेट ट्रेनचे. तुम्ही पाहू शकता आज आपले मराठीतर्फे नेहमीच वेगवेगळे रोड अपडेट. आज आपण माझीवाडा ते वडपे रस्ता रुंदीकरणाचा अपडेट घेत आहोत. या मार्गामुळे भिवंडीतील गोदामांमुळे होणारी जी अवजड वाहनांची कोंडी आहे ती कोंडी सुटण्यास नक्कीच मदत होईल. तसेच कारेगाव टोल नाका ते मानकोली नाका आहे इथे जी दीर्घकाळ चालणारी वाहतूक कोंडी आहे ती वाहतूक कोंडी देखील या आटपत्रीकरणाच्या प्रकल्पामुळे संपुष्टात येईल. सध्याच्या कामाचा आढावा घेता या कामामुळे काही ठिकाणी रस्ते अरुंद झालेले आहेत आणि कारेगाव भुयारी मार्गासारखे काही मार्ग तात्पुरते बंद किंवा वळवण्यात आलेले आहेत. जसे की मी बोललो दिवे गावातनं आपले जे हाय स्पीड बुलेट ट्रेन जाणार आहे मुंबई ते अहमदाबाद त्या बुलेट ट्रेनचे पिलर्स तुम्ही पाहू शकता. याच ठिकाणाहून ती बुलेट ट्रेन क्रॉस करणार त्याचे पिलर्स तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला उजव्या बाजूला. आणि आता आपण चाललो ते मानकोलीच्या दिशेने. सदर विचार करता या प्रकल्पातील आत्ताच्या घडीला कलवा खारेगाव जे खाडी पूल आहे त्याच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तसेच साकेतचा जो नवीन पूल आहे तो देखील सुरू झालेला आहे. आणि आपला आजचा जो प्रवास आहे माझीवाडा ते वडपे या प्रवासाचा आपण माझीवाडा ते मानकोली हा साधारण 9 ते 10 किलोमीटरच्या टप्प्याचा अपडेट घेतलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवावे. आज आपल्यासाठी आपली मराठी अशा प्रकारे आपण मानकोली पुरावर आलेलो आहोत. दुसऱ्या भागात आपण मानकोली ते वडपे हा प्रवास करूयात, याचा अपडेट देऊयात. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करायला देखील विसरू नये. सतत वेगवेगळ्या रस्त्यांचे वेगवेगळे अपडेट्स आजचा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.